रिक्षावाले ओ रिक्षावाले दादा यो माझा भाऊ आहे बर का आणि बहिणीचं पोर बर का नाही रे दादा दिशी सोडून मला यायचं नाही परवडत मग आम्हाला आम्ही पार्टी करायला चाललेलो आहे सगळे हां बकराची पार्टी आहे आज आमच्या इकडचं वातावरण बघा कसं भारी आणि किती ऊन आहे सगळीकडे किती ऊन टेम्परेचर आजचं टेम्परेचर किती आहे मटन टन वाजलं मटन शिजलं आपण शेकडे घेऊन जायचं मटण शिजायचं चूल आहे की तिथं हाडानी दुखती येणार सजनी खाणार ना मटन नाही खाणार मटन खाणार नाही मटन कोण कोण खाणार आहे दादा मकर खाणार आहे मटन असं वगळ असं पिंक शर्ट घातलाय वगुळ येऊपर्यंत खायचंय मग कळलं बी पाहिजे वगुळ आलेला मग चहा कॅन्सल करून आम्ही लिंबू पाणी घेतलंय कारण आता ते त्याच्यामुळे लिंबू पाणी तुला काहीच देखो ना गाय हमारी मम्मी पार्लर वाली हो हे भी फिर भी आईब्रो नहीं करती ये चिल्लाती है बहुत शाम को भी ये करती मैं तेरे आईब्रो कैसे चिल्लाती कैसे ओरडती देखो ना ये मैं टक्के नहीं खाना गाड़ी डालती है मैं ऐसे धरणच मला आवडेल लिंबू पाणी पिऊन बघ जरा फरक बरं वाटेल गाईज देखो बोला ना गाईज देखो पाण्याची बॉटल घे ना पाण्याची बॉटल थंड आहे छोटीच द्या नाही मी काय म्हणलं पार्टी कार्यक्रमाला आलो म्हणून जेवायला जायचं कधी स्वयंपाक व्हायचा कधी जेवायचं कारण की मेन आमच्याकडे शिगडे आमच्याकडे शिगडे कसं लिहिली व्हिडिओ कॉल करून दाखव पॅक संपला मला काय माहिती मी काय रोज उठते किती असते रे 90 आणि काय असतं 90 आहे तरी जास्त 90 नाही कमी म्हणजे हे जास्त आहे हे जास्त आहे का कमी सांगा तेवढं केलं चला पैसे आला बाबा गेला नाही तुमच्याकडे फोन करायचा का दादा किती झाले एक चहा आणि 3 लिंबू पाणी एक पाणी बॉटल आहे एक पाणी बॉटल आहे छोटी हाँ कुरकुरे घेऊ का ये समोस कड़वाना पड़ता है ये तो बहुत गंदा होता है एक वाटाणा आणि एक शेंगदाणा घे बाकी दूध सकाळ लूटना पड़ता है ऐसा है ना लूटना पड़ता है ऐसा क्यों नवीन आहे कळतं का पाय बी नाही द्यायचं
हे बघ असं होतं, नवीन चप्पल घेतलं हे असं होतं. चॉकी चॉकी एवढंच घेतलं. ए मला हे घेणार तिथे अजून एक विडे ते 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 काहून ग असं खायला घेतोय का नाश्ता घेतोय बघ ना. बस किती झाले होय हे एवढंच आहे. काय घेतलंय 45 झाले. 5 रुपये जरा अजून काय घेतले का 5 रुपये. देखो ना आले इसमें हाय का काय तर लक्ष ठेवायचं. मग तर लक्ष ठेवायचं. मोजून नाही ना ठेवलेले काढले असते. देखो ना काय हमने पकडायचं. बहुत तेज हो रहे हो. तुला खायचं हा ठेव ना मग. To smell. खायच्या आधीच आम्ही आणणार तरी मी घेऊन बसले. काय आलं ए माझं जॅकेट. अजून तयारच नाही का पांढरंगारी. हे काय म्हणतात इकडं कुरणाचं काय म्हणतात. बघा ना 2 खडे खाण्यासाठी एक आप्पा. ए तोंड साईडला घ्या राहू. इकडं आत घे सरकून. इकडे घे मला तोंड त्यासाठी तुला राहुल इकडे घ्या. आतिल्यापाशी आलेलो आहे. पुढे घे ना. अशा प्रकारे आम्ही इथं पोहोचलेलो आहे मेन ठिकाणी जिथं आपलं आहे ते. अजून कसलीच तयारी नाही आहे. स्वयंपाक करावं लागतंय. तर आल्या आल्या कामाला लागले. आल्या बोर झालं इथं. गाईज हमारा फेसबुक का काम चल रहा है. डोंट गेट मिसअंडरस्टँडिंग है गाइस. अयो आम्ही आल्याच आजारी पडलेत. हे कंटाळा आलाय आम्हाला. दिवस काढायचा अजून इथंच. काय ते चिकन मटणाचे फक्त शी पुढे म्हणतात हे काय तिथं खाऊन मग असते तो खातो आणि खान त्याचा शी. तुला आवडतं ना. हे सगळ्यांना आवडतं. आम्हाला दोघांनाच नाही आवडत. हे चिकन नाही आहे फक्त मटण आहे. फक्त मटण आहे. फक्त मटण. आम्ही आमच्या बापाला हॉटेलमध्ये नेऊ. बापाला नाही भावाला. तेच ते वैच. आता एवढा घाण अवतार करून बसले. बघ आणि त्याला चुलीपाशी गेले तिने डोळे बारीक तिकडे केले वाकडे तिकडे. आत्ताशे वाजलेत 11:30.
बाई माझ्या फोनला चार्जिंग इथं कुठे चार्जिंग लावला गाडीत लाव ना. कोणत्या गाडीत? मी इथे कसं मला आयरानात आलं 20% चार्जिंग. गाईज आमचं दाजी ते नाही का एका व्हिडिओमध्ये त्या बघा हा सोपं काम नाही पप्पू शेटच्या व्हिडिओमध्ये होते बघा ते दाजी गालबिलवर आले तुमचं. येईन ना जाऊ नंतर नाही तिकडं. मी काल वाकी चांगलं लागेल ना. हां कोणाला चालते मला काय बी चालते तुम्ही फक्त 500 द्या. इकडे मी राहील त्याचं काय आचारी नवीन बूट बीट घालून आचारी बघा आमचा. हा मोठं नाही काय त्याला झाऱ्या त्याच्यात काय टाकले अजून तेल नाही चरबी तेल बी सुटन त्याचं आणि ते बी जळलं कामात काम आहे का नाही. मम्मी उन्हात काम करते घरी आमच्या दोघींना काम सांगते घरी कशी म्हणते करायचं तर फेकून द्या हा भांडे फेकून द्या म्हणते आता करते मला एका दिवशी तिला घरी सरीने कांदा कापणं होत नाही. काय झालं तर फॉलोअर्स कमी होते. काय झालं बघा काय फॉलोअर्स वाढवण्याची ट्रिक बघा यांची असं कुठं असते का. हा मटण घाले ना चालेल ठेवू का केलं ना चालू. हे काम कर त्याच्यात टाका थोडं वर गायला पाणी टाकायला हे पाणी टाका ना खालच्या नका हलवा हलवा आधी 2 मिनिटं राहू दे काढता येईल ते. हां टाकायचं गरम 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 मीठ बघा खाली ठेवा ते रस्सा कमी होणार नाही ना. पान टाकायचे अजून. मी तेच म्हणते मग तेवढे याच्यात अरे पान टाकायचे. 1 नंबर झाले धनगर टाईप धनगर असं करते. हा खरं येड हसते काय धनगर तू बघ असंच करते ना कोणतरी बिर्याणी आता मला आचार करू आपणच करा. त्या भावाने लोक बोलावल्या आम्ही एकदाच करतो वाटे आणल्यातले सगळ्यांना वाट राखल्या का झालं आहे का नाही
मला काय लवकर येतोय कामाला टाकू एवढं टाका की आलो कोणतं कर काय शिकवलं लिंबाचा रस काढला ग हाय ना अजून एक सुरू ती द्या ती घे नाहीये आजच्याला पाहिजे तुम्ही हे घ्या त्यांना द्या ते तुम्हाला नाही सवय त्यांचं जायच ह्याच्यात भाजी झाली आम्ही दुसरी भाजी करतो आमची आमच्यासाठी आम्ही आत्मनिर्भर बनलो हा कोणत्या काय बोलले आम्ही चिकन खातो मटण खात नाही तिथंच घाम फुटला शिक पाये अवतारी का अजून तर लोक पण नाही लोक पण नाही आले आणि आमचं खायचं बघतोय आमचं आपलं पोटा पाण्याचं बघायचं असतं लोकांचं विचार करायचं नसतं हे करायचे आम्हाला हे दिसतंय पण दीदी प्लेट घ्या प्लेट तुमच्या हातात हे नेमकं एक काय असं का हळद नाही टाकायला एवढं भात झालं थांबा लय झालं नाही लय झाला हो अगं होऊन दे काय पण बस ना अरे नाही टेस्ट बिघडते ना तिखट होतं का आई तिखट करा मम्मी सब्जी मसाला आहे चिकनच्या भाजीत सब्जी मसाला ते पण फ्लॉवर तिथे दाखव काय ते नीट याला काय म्हणतात तेजपत्ता हे पण आहे अजून काय बस ते पातेलं इथे ठेवा कोपऱ्यात कसं व्हायचं आमचं आया ग त्याच्यात थूक थोडस थूक तांब्या द्या तुमच्या मागचं तेवढं पाणी आहे ना त्याच्यात पावला पार प्रेम मध्ये आले ते बंद झालं आता अगं सोने तुझ्या साडीचं पडलं ते सगळी सोने म्हणते घरी जाऊन शेती ती मग आता नाही तर ग आपण करून खातोय किती काम करतोय तू नाही दिसत हा आता बघ इतक्या वेळ त्या रिक्षात बसली होती भाजन ग मम्मी आत तिथं कांदा लसूण मसालाच थांब हांबरे का पास सिर्फ वास आला अगं पाणी निघलं पार देखो गाइस हे काळ काळ काय पण हे पाणी गार आहे ना लाकूड घे रे तो ते मोठं ते लाकूड आहे तो तिथं लाकूड ते ना ते कुत्र उभा आहे तिथे ते लाकूड आहे ते चप्पल नाही पायात ते अहो ते काय ते कुत्र उभा आहे जाड आहे ना मग ते बाहेर वडाय लागल ना अरे बाय माणसं कसं खायला सगळं बिगारानं आयतं
लोक फिरतात असं आहे तर खाल्ले सुट्टे हा जमतंय भरपूर. उघडीन त्याला मग घरायला काय ठेव आता त्याचं बस ठेव. वाफा लागतो काय गाइस देखो बहुत मांस आए हैं हम लोग को बहुत भूख लगी. देखो हमारा चिकन. अहो कसली तरी आली त्याला भारी झटकीपट केलं पण आपली पण भूक लागली. ते बाकरा ना की कांदा बिंदा. इथं आलेले आहेत रील स्टार पप्पू शेठ सर. त्यांचं काय नाव आहे पूर्ण? रवींद्र दादा. त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे. त्यांना भेटायला जायचं आहे परत त्यांच्या घरी किंवा इथंच फोटोशूट करू आपण थोडंसं व्हिडिओ एखादा. पण आली त्यांना विचार ना आल्यावर तुझी बायको का नाही आली. भावा कसलं डेंजर ऊन बी कसलं लागते इथं उन्हात असलं. नागराज बस इथं आतमध्ये जाऊन बस खाली बस. मी आले गप्पा इथे बस खाली ते किती जुगाड चाललंय यांचं बघा आता. भाकरी भेटल्या इकडे जेवायला बसलीत लोक सगळी आणि यांना आहे ना खायची पडली. मांडी घालून कोण आले का खाली बघ गं. आम्ही आलो आहे इथं आता रील स्टार यांना भेटण्यासाठी. ब्रश करताना पडलाय का मग व्हिडिओ काढताना पडलाय. त्याला काय करायला लागेल बरं ते साहेब. चाललो आम्ही तिथून आता. आम्ही निघालोय आता आणि आता आपण चाललेलो आहे घरी. वाजलेले आहेत 6. 5 वाजले 5 वाजले 8 उशीर झालाय. हा दिवस गेला खायलाच गेलो आणि यांना भूक लागली. आता काय करायचं सांगा तुम्ही. आम्ही आमचं करून खाल्लं तरी भूक लागलं. खायला बी घेत नाही. पाणी बी पाजायला स्टॉपच नाही सगळीकडं मोकळाचे पेट नाही गरम होत आहे. कोणतं ना कोणतं व्हिडिओ एकदा व्हायरल झाला नेक्स्ट टाइम हम होंगे. हमारा नंबर है. तुला काय म्हणलं 90 दिवस काम कर कोणता व्हिडिओ काय सांगू शकतो. स्टारवाला असं ना पहिला नेक्स्ट हमरे को स्टॉप पे रुकायचं नाही. चहा बी नाही पाहिजे. घरी जाऊन चहा करायला लागला.
खाल्लंच नाही तसं काय पाणी बी नाही घेतलं. तर अशा प्रकारे आम्ही आता पोचलो आहे. म्हणजे थोडंसं राहिले आणि चहा नाहीच पाजला आम्हाला. चहा चांगला भेटतच नाही रोडनं, तर काय करणार. कंबर दुखायला लागली बराचशी दान गाडी अपघात आली. आम्हाला इथं बी पार्सलवाला भेटलाय. आमचे पार्सल थांबतच नाही. अवघड आता आम्ही म्हणजे अर्धा तास 1 तास झाला असेल आलेलो. त्याच्यानंतर आल्यानंतर एक अर्जंटमध्ये ब्लाऊज होता, तो शिवून काढला. 1 मिनिट. हा ब्लाऊज आहे, तो मी शिवून काढला आत्ता 1 तासात. आता त्याला अजून बटन लावायचं आहे. बटन लावायचे, काळजी करायचे. त्याला बटनचं हे सांगितलं त्यांनी, त्याच्यामुळे. आणि असं झालं ब्लाऊज. 1 तासात शिवून काढला. म्हणजे 1 तास आल्यानंतर अस्तर आणायला परत गेले. अस्तर घेऊन आले. अस्तर आणल्यानंतर मग कटिंग केला. मग आता शिवला. त्याच्यात लाईट पण गेली 5 मिनटं. परत पायावर शिवलं. आता लाईट आली आहे. झालं आहे शिवून. झालेला आहे ब्लाऊज. बघा, लुक करायचं आहे म्हणजे मग झालं. ओके, तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. अजून मला साडी पण चेंज करायची. मी साडी वगैरे काही चेंज केलेलं नाही आहे. पोरींचं चाललं आहे काय, त्यांना स्नॅक्स बनवायचे. त्यांनी काही एवढं व्यवस्थित जेवण केलं नाही. तिथं खूप गरम होत होतं म्हणून. आणि आजचा ब्लॉग खूप मजेशीर आहे, मस्त आहे. आणि थोडंसं वेगळं व्हिडिओ केला आहे आम्ही. तर तो पण बघायला विसरायचा नाही. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि सगळ्यांनी व्हिडिओ बघा, कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.